नाशिकच्या विकासाला गती देणारा बहुप्रतीक्षित मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क प्रकल्प अजूनही प्रत्यक्षात उतरलेला नाही. सुमारे 850 कोटी रुपयांचा हा प्रकल्प अजूनही कागदावरच अडकलेला असल्याचं केंद्र सरकारच्या उत्तरातून स्पष्ट झालं आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत थेट सवाल उपस्थित करत सरकारला जाब विचारला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क प्रकल्प अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 850 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नसून तो सध्या अप्रेझल स्टेजवरच आहे, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे. लोकसभेत मंगळवारी खासदार राजाभाऊ वाजे यांनी वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडे तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नाशिकमध्ये लॉजिस्टिक पार्क प्रस्थापित असल्याची कबुली दिली. मात्र प्रत्यक्ष कामकाज कधी सुरू होणार याबाबत सरकारकडे ठोस वेळापत्रक नसल्याचंही स्पष्ट झालं. हा प्रकल्प सुरू झाल्यास नाशिकच्या औद्योगिक, कृषी आणि निर्यात क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. रेल्वे, रस्ते आणि वेअरहाऊसिंग सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकरी, उद्योजक आणि युवकांना फायदाच होणार आहे. मात्र प्रकल्प रखडल्याने नाशिककरांमध्ये नाराजी आहे. नाशिकचा विकास या प्रकल्पावर अवलंबून आहे. वर्षानुवर्षे तो कागदावरच अडकलेला आहे. केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी केली आहे. एकीकडे केंद्र सरकार इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे दावे करत असताना नाशिकसारखा महत्त्वाचा प्रकल्प मात्र अजूनही प्रतीक्षित आहे. लॉजिस्टिक पार्कला कधी गती मिळणार याकडे आता संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक.